ओरडून ओरडून सांगतोय, मग त्या हरामखोर वाल्मिक कराडला वाचवतोय कोण? हा आमच्या रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा प्रश्न आहे. कोण वाचवतोय? आमची या मायबाप सरकारला विनंती आहे, हा आक्रोश पाहून घ्या, हा आक्रोश पाहून घ्या आणि या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला तात्काळ अटक करा. हे प्रकरण जलदगती न्यायालयात लवकर चालवा आणि 1 वर्षाच्या आत या सर्वच्या सर्व हरामखोर आरोपींना फासावरती लटका, तरच हा रेणापूर तालुका शांत राहील. लक्षात घ्या. अरे तुमचा आमचा इतिहास आहे. दिल्लीत जरी मराठ्याचं रक्त सांडलं तर या लातूर जिल्ह्यातून मराठे त्या ठिकाणी बदला घेण्यासाठी गेलेले आहेत का नाही? त्याची आठवण तुम्हाला मी करून देतो. दिल्लीच्या भाषाचे संरक्षण करण्याची जबाबदारी दत्ताजी शिंदे या मराठा सरदारावर होती आणि त्या ठिकाणी अफगाणच्या सैन्याने हल्ला केला, लढाई झाली. त्या युद्धामध्ये आपले दत्ताजी शिंदे मारले गेले. तो दिवस आणि ह्या बाजूला निजामाचा असलेला शेवटचा उद्धूरचा किल्ला त्याच दिवशी मराठ्यांनी ताब्यात घेतला आणि निजामशाही संपवून टाकली. तो दिवस एक होता. लक्षात घ्या, एक होता. मग या ठिकाणच्या मराठ्यांनी मोठ्या विजय उत्सवाची तयारी आणि काही क्षण अगोदर दिल्लीतल्या घटनेची माहिती मिळाली की आमच्या दत्ताजी शिंदेला मारलं गेलंय. त्यांचं मुंडकं बाजूला काढून आपल्या भाल्याच्या टोकावरती ठेवून दिल्ली शहरामध्ये फिरवलंय. आणि मग हे मराठ्यांनी काय म्हणायला पाहिजे होता? दिल्ली तेवढं लांब आहे, दत्ताजी शिंदेला आम्ही बघितलं नाही, आम्ही आमचा विजय उत्सव साजरा करू नाही. अरे तुमच्या माझ्या पूर्वजाने शपथ घेतली की अगोदर दत्ताजी शिंदेच्या मारेकऱ्याचा बदला घेऊ आणि मग विजय उत्सव साजरा करू. विजय उत्सव साजरा केला नाही त्याच दिवशी आपल्या लातूर जिल्ह्यातले या रेणापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातला माझा मराठा बांधव, तुमचा माझा पूर्वज दिल्लीला युद्ध करण्यासाठी गेला. हाय ते हातात शस्त्र घेऊन दिल्लीला युद्ध करण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी पानिपतचं युद्ध केलंय. हा तुमचा माझा इतिहास आहे, तुमचा आमचा इतिहास आहे. मग माझ्या संतोष देशमुखला ज्यांनी मारलं त्यांना तुम्ही फासावरती लटकवणार का नाही? ते जोपर्यंत लटकत नाही तोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार का नाही? कसं मारलं संतोष देशमुखांना? अरे हा 2 लेकरांनी काय कुणाकडे बघायचा? त्या आरोपीला थोडंही वाटलं नाही. अरे मारतानाही सुद्धा माणसाचं काळीच पिळून टाकेल अशा पद्धतीनं छळून छळून मारलं. त्यांना एकट्या संतोष देशमुखला मारायचं नव्हतं, त्यांना मारायचं होतं मराठा जातीला मारायचं होतं, त्यांच्या विरोधात उभारणाऱ्याला मारायचं होतं. तुम्हाला मला सगळ्याला दर्पणात घ्यायचं होतं. कसं मारलं शंभूराजांना? अरे कसं मारलं इतिहासात आपल्या शंभूराजांना? अरे त्याच पद्धतीने आमच्या संतोष देशमुखला मारण्याचं काम केलं. औरंगजेबानं शंभूराजांना काय म्हणून मारलं? शंभूराजा म्हणून मारलं नाही. औरंगजेबाला इथं संदेश द्यायचा होता की जर कोणता मराठा राजा जर माझ्या विरोधात उभारला तर त्याची सुद्धा अवस्था आम्ही अशा शंभूराजासारखी करू, छळून छळून मारू, म्हणून त्या पद्धतीनं मारलं. मग त्यावेळेस मराठ्यांनी काय विचार करायला पाहिजे होता? राजाला मारलंय, आपलं काय खरं? आपण शांत बसावं. केला विचार? नाही. त्यावेळेस तुमच्या माझ्या पूर्वजांनी काय विचार केला? अरे एक शंभूराजा तुम्ही मारला ना, 1000 शंभूराजा आम्ही तयार हो. अरे संताजी धनाजी सारखे सरदार मराठे मारलं. सोन्याचा कळस कापून आणण्याचं काम संताजी धनाजी सारख्या माझ्या मराठ्यांनी केलं. अरे जे स्वराज्य गिळायला बसले होते ते स्वराज्य एका महिन्याने टिकवलं. तर औरंगजेबासोबत संघर्ष केला पण स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जाऊ दिलं. हा तुमचा आमचा इतिहास आहे. मग ज्याने संतोष देशमुखला हाड घाल करून मारलं त्यांना काय मेसेज द्यायचा की आमच्या जर विरोधात कोणी उभं राहिलं
तर त्याची सुद्धा अवस्था आम्ही संतोष देशमुख सारखी करू. मग त्यांना तुम्ही सगळेजण काय निरोप देणार? तुम्ही सर्वजण काय त्यांना विषय देणार? अरे तुम्ही जर एक संतोष देशमुख मारला तर आम्ही हजारोने संतोष देशमुख तयार होऊ आणि तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाची, त्याच्या प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यांनी आपला एक मारलाय, आपल्याला त्यांचे 8 मारायचे. 8 लक्षात घ्या. किती मारायचे? पण कसे? कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून. आणि आज तेवढे कायद्याच्या चौकटीमध्ये अडकले. लक्षात घ्या की आता त्यांना सुटका नाही. त्यांना फक्त 2च आहे शिक्षा, एक तर फाशी नाहीतर जन्मठेप. मग जोपर्यंत हे 7 आरोपी आणि यांचा जो मुख्य सूत्रधार तो वाल्मिक कराड, या सर्वांना जोपर्यंत ती फासावरती लटकवलं जात नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही शांत बसायचं नाही अशी शपथ संतोष देशमुखांच्या 2 मुलांच्या समोर साक्षीने घ्यायचे की जोपर्यंत हरामखोर फासावरती लटकत नाही तोपर्यंत रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं इतर जाती धर्मातील सर्वांना सोबत घेऊन हा उभा केलेला लढा थांबणार नाही किंवा मी थांबू देणार नाही अशी शपथ तुम्हाला मला घ्यायची आहे. आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून सरकारला निवेदन देतोय आणि आज ही तुमच्या सर्वांच्या वतीनं एक सरकारला मी शेवटचं सांगतोय, आम्ही फक्त रेणापूर तालुक्यातले 4 शांततेचे आंदोलन करू. किती? 4. आणि आता तुम्ही सांगा, आतापर्यंत आपण ज्या मागण्या सरकारसोबत ठेवलेल्या आहेत एकही मागणी सरकारने मान्य केली नाही. केल्या का? नाही. मग दुसरं आंदोलन कधी ठेवायचंय तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी सांगायचं आहे. फायनल 4 दिवसांनी आपण ठेवूय. हात वरी करून असं समर्थन द्या. 1 जानेवारीला जर आज आम्ही शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चावरती जर सरकारनं जर ठोस पाऊल जर नाही उचलला, त्या हरामखोर वाल्मिक कराडला जर अटक नाही केली तर 1 तारखेला रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाज 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन रस्त्यावरती चक्का जाम आंदोलन करेल. रेणापूर फाट्यावरती चक्का जाम आंदोलन करेल. हे आमचं दुसरं आंदोलन आहे. असे आपल्याला 4 आंदोलन करायचे. आज एक संपला, आता फक्त 3 राहिले आणि 4 आंदोलन जर करेपर्यंत 8 आरोपीला जर अटक नाही केली, फास्ट्रॅक कोर्टात जर नाही चालवलं तर आम्ही रेणापूर तालुक्यातले मराठे आम्ही आमच्या बहिणीचा आणि आमच्या लेकीचा कुंकू पुसणाऱ्या हरामखोराच्या गावापर्यंत जायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हा रेणापूर तालुक्यातील मराठा समाजाचा शेवटचा इशारा लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस कायदा सुव्यवस्था जपायची काय गुप्त काय मराठ्यांनीच घेतलं नाही. म्हणून आम्ही तुम्हाला आणखीन 3 आंदोलनाची संधी देतोय. तुम्हालाही माहिती आहे मुख्य आरोपी कोण आहे, कटाचा सूत्रधार कोण आहे, परंतु तुम्ही त्याला पाठीशी घालण्याचं महापाप फडणवीस साहेब तुम्ही करू नका. आणि ह्या 2 लेकराकडे तरी पहा. जर तुमच्या जर माणुसकी नावाचा प्रकार जर शिल्लक असेल, ह्या 2 लेकराच्या अश्रूकडे बघा. काय गुन्हा होता संतोष देशमुखांचा? गुंडगिरीला विरोध केला, हा गुन्हा होता. मराठा आरक्षणासाठी समाजाची बाजू घेणं हा गुन्हा होता. त्याने केलं तुमच्यासाठी. दलित बांधवाला महान केले म्हणून त्याच्या संरक्षणासाठी केलेला संतोष देशमुखला यांनी हाल हाल करून मारला. आणि आज सुद्धा आमच्या रेणापूर तालुक्यातील सर्व दलित समाज आमच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी आहे. आणि या पुढच्या आंदोलनामध्ये सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी राहील. म्हणून तुम्ही आता सांगितल्या पद्धतीनं
प्रत्येक आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने आज तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालात त्याच पद्धतीनं या पुढील आंदोलनात सुद्धा तुम्ही सर्वांनी सहभागी व्हायचाय आणि या आमच्या संतोष देशमुखांच्या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणी बरोबरच परभणी या घटनेत पोलिसांच्या कस्टडीमध्ये असणारा जो आंदोलनकर्ता कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी याला मारलं ह्या लोकांनी काय गुन्हा त्याचा आंदोलन केला म्हणून अरे जर आम्हाला आंदोलन करण्याची जर वेळ येऊ देत नसाल तर आम्ही आंदोलन करणार मग आंदोलन करायला भाग कोण पडतं आम्हाला हे सरकार पडतं आणि मग आमच्या भावना जर आम्ही रस्त्यावर येऊन जर व्यक्त केल्या तर आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि लॉकअपमध्ये आमचा जीव घेता एवढा निंदनीय प्रकार या महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडला नाही म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांच्या खुनाला जबाबदार असणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही दलित बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावर उतरू मराठा समाज रस्त्यावर उतरू हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो निर्लज्जपणाचा कळस आहे आज प्रत्येक मराठा बांधवाच म्हणतोय की ह्या प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मुंडे बहीण भावाचा राजीनामा घ्या तरी सुद्धा फडणवीस साहेब घेत नाहीत म्हणजे यांना मराठ्यांची किंमत नाही मग अशा लोकांना आपली किंमत दाखवण्यासाठी काय करावं लागेल ते आता तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं आहे आणि एकच करायचं आहे की तुम्ही आम्ही एक व्हायचं आहे आपापले मतभेद विसरून एक व्हायचं आहे पक्षाचे वेगवेगळे बॅनर सोडून तुम्हाला आम्हाला सकल मराठा समाजाच्या नावाखाली एक व्हायचं आणि ते तुम्ही आम्ही एक व्हाल कुणासाठी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या संतोष देशमुखने तिसरी टर्म त्यांची सरपंच पदाचे त्या माणसाचा प्रत्येक वेळ हा गावच्या विकासासाठी समाजासाठी गेला आणि तिसरी टर्म असताना सुद्धा त्या माणसानं स्वतःचं घर करू शकला नाही त्या माणसाचं काम काय असेल याच्यावर तुम्ही अंदाजा बांधा आणि मग अशा माणसाच्या कुटुंबाला तुम्ही उड्यावरती पडू देणार का परत हातवरी करून सांगा अशा माणसाच्या कुटुंबाला तुम्ही उघड्यावरती पडू देणार का मग आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला शपथ घ्यायची आहे काय शपथ घ्यायची आहे जोपर्यंत हे आठी आरोपी फासावरती लटकत नाही तोपर्यंत या रेणापूर तालुक्यातील मराठा समाजाची जी झालेली जी एकी आहे ती आमची एकी तुटणार नाही आणि संतोष देशमुखाच्या कुटुंबाला आमची गरज पडेल आपण आपल्या घरातल्या सर्व कुटुंबाला सोबत घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचे अशी शपथ तुम्हाला मला या ठिकाणी घ्यायची आहे अति कमी वेळेमध्ये या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आणि आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आमच्या एका आव्हानाला प्रतिसाद देत आमच्या गावागावातला मराठा समाज इतर जाती धर्मातील सुद्धा समाज आमच्या आज पाठीशी ठामपणे उभा राहिला तुम्ही आमच्या एका हाकेला हो देत या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचा सदैव कायम मी तुमचा आभारी असेल आणि जाताना फक्त एक विनंती करेन भावानं लक्षात घ्या हे जातीवर आलेलं खूप मोठं संकट आहे ज्या पद्धतीने आमच्या मावळ्याला मारल्या हे डोळ्यासमोरचं चित्र कधी विसरून जाऊ नका हे चित्र सदैव ठेवा जसं औरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्याला सुद्धा पाण्यामध्ये संताजी धनाजीचे घोडे दिसायचे संताजी धनाजी दिसायचे तसाच या हरामखोर आरोपींना उठता बसता झोपता सुद्धा
हा मराठा समाज डोळ्यासमोर दिसला पाहिजे, हा क्रोध त्यांच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे. एवढं या ठिकाणी तुम्ही सर्वांनी निश्चय करायचा आहे. आणि अशाच पद्धतीनं पुढील 3 आंदोलनाला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतर निवेदनातील मागण्या DS पाटील साहेब वाचून दाखवतील. यानंतर तहसीलदार मॅडमना फक्त मुलगा आणि मुलगी दोन्ही निवेदन देतील, कोणीही स्टेजवर जायचं नाही. प्रथम या ठिकाणी ज्या गोष्टीसाठी आपण जमलेलो आहोत ती गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोषांना देशमुख यांची जी अमानुषपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्या हत्येमध्ये सामील असलेल्या सर्व आरोपींना अद्यापही प्रशासनानं या सरकारनं अटक केलेलं नाहीये. एकूण 7 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि 18 व्यक्ती या घटनेचा सूत्रधार, त्याच्यावरती अटक 302चा गुन्हा दाखल झालेला नाही. ज्या गुन्ह्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या 4 आरोपी या ठिकाणी पोलिसांनी जेरबंद केलेले आहेत, परंतु गुन्हा दाखल झालेले 3 आरोपी पुराव्याविषयी ठिकाणी सांगतो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ब्रह्मदेव जरी आला तर आरोपींना फाशीच्या शिक्षेपासून कोणीही रोखू शकत. पहिली गोष्ट, कुठल्याही गुन्ह्यामध्ये साक्ष पुरावा लागत असतो. देशमुखच्या गाडीतून जात होते, त्यांना ती गाडी होते सख्खे मावस, त्यांना काढत असताना त्यांचे सख्खे कुटुंबियांचंही संरक्षण मध्ये मागत आहोत. नंबर 2, ज्या गाडीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना ज्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये टांगण्यात आलं, त्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीचा व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी सीसीटीव्ही. पुरावा नंबर 3, अपहरण झाल्यापासून ते मोबाईलचे लोकेशन आणि संतोष अण्णाच्या मोबाईलचं आहे. या ठिकाणी म्हणजे महत्वाचा पुरावा, ज्या पद्धतीनं संतोष अण्णा देशमुख शरीरावरती ज्या जखमा आहेत त्या सर्व जखमा म्हणजे संतोष अण्णाच्या शरीरावरती झालेली प्रत्येक ही त्यांचा जीव असताना झालेली आहे. हे या ठिकाणी पोस्ट मध्ये आलेलं आहे. त्यामुळे
पडलेला आहे. त्याच्या आधारे या रेणापूर तालुक्यातील सकल समस्त बांधवांनी 18 पगड जातीच्या लोकांनी असं एक संघ राहून आपल्या कुटुंबियांना व त्यांना येणाऱ्या काळात सुटीनं राहावं एवढी विनंती या ठिकाणी करतो व या निवेदनामध्ये आपल्याला ज्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत त्या ठिकाणी दाखवतो. हे निवेदन माननीय तहसीलदार साहेब तहसील रेणापूर मार्फत माननीय श्री मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय मौजे मसाजोग येथील सरपंच माननीय कैलासवासी संतोषजी देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय देण्याबाबत निवेदक सकल मराठा समाज रेणापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर. महोदय, वरील विषयी आपल्या सेवेत सकल मराठा समाज रेणापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांच्या वतीने खालीलप्रमाणे निवेदन देण्यात येते की दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी मौजे मसाजोग येथील सरपंच माननीय श्री संतोषजी देशमुख यांची मानवतेला काळीमा फासणारी अशी निर्घृत हत्या वाल्मिक कराड यांच्या गुंडा. त्यामुळे मराठा समाजासह इतर सर्व धर्मातील समाज बांधवांच्या भावना या तीव्र झालेल्या. त्यामुळे निषेध म्हणून मराठा समाजासह सर्व समाज बांधवांतर्फे आज दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आक्रोश महामोर्चा असून त्या संदर्भात खालीलप्रमाणे आपणास निवेदन देण्यात येत आहे. मागणी क्रमांक 1, मुख्य आरोपीसह कटाचा सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. मागणी क्रमांक 2, सदरचे प्रकरण हे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी. मागणी क्रमांक 3, सदरील संतोष देशमुख यांच्या पीडित कुटुंबियांना व दहशतीखाली असणाऱ्या मसाजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावी. मागणी क्रमांक 4, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं. मागणी क्रमांक 5, सदरील खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंबई कुटुंबाकडे असलेल्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. मागणी क्रमांक 6, सदरील घटनेचा गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करून व विलंब करून आरोपीस पूर्णपणे मदत करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांना कायमचं बडतर्फ करून या खुनामध्ये सह आरोपी या ठिकाणी करण्यात यावं. व मागणी क्रमांक 7, ज्याप्रमाणे संतोष देशमुखांची हत्या या ठिकाणी झाली त्याचप्रमाणे परभणी येथे सोमनाथजी सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर या ठिकाणी कठोर कारवाई करावी. हे आपल्या प्रमुख 7 मागण्यांचं निवेदन या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांची कन्या व त्यांचे चिरंजीव या ठिकाणी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी देणार आहेत. तरी मेहरबान साहेबांना विनंती की वरील निवेदनातील सर्व मागण्याची दखल जर महाराष्ट्र शासनाने नाही घेतली तर सकल मराठा समाज रेणापूर तालुका यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आरोपींना फाशी होईपर्यंत वेगवेगळे तीव्र आंदोलन छेडण्यात येतील व या आंदोलनाच्या सर्व परिणामाची जबाबदारी शासनाची राहील याची गांभीर्याने राज्य शासनाने प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी. निवेदक सकल मराठा समाज रेणापूर तालुका असं हे आपण निवेदन या ठिकाणी
या रेणापूर तालुक्याच्या तहसीलदार यांना, या संतोषांना देशमुखांचे जे कन्या आहेत आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत शांततेत घरी जाताना जे आपले फलक आहेत ते सर्व एका ठिकाणी जमा करायचे. फलक जे 2 मिनिट आपण व्यक्त व्हावं. म्हणजे मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यासाठी आज हा मोर्चा काढलेला आहे. आपण एकूण 7 मागण्या आहेत. या सर्व मागण्या तहसील कार्यालयाच्या वतीने प्रशासनास ताबडतोब आता आम्ही निवेदन फॉरवर्ड करतो आणि त्याचबरोबर जे संबंधित विभाग आहेत त्या सर्व विभागांना आपली जी मागणी आहे, 7 मागण्या ज्या आहेत विविध विभागाशी संबंधित आहेत, त्या पत्रव्यवहार करून सदर मागण्या देत आहोत. आणि आपल्या ज्या मागण्यांच्या आपण जो एका कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत तो निश्चितच आम्ही प्रशासनामार्फत न्याय देण्याची पूर्ण तजवीज ठेवलेली आहे. आजचा हा जो मोर्चा आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता जो आपण आता मोर्चा काढलेला आहे आणि प्रशासनास सहकार्य केलेलं आहे त्याबाबत सर्व रेणापूर प्रशासनाच्या वतीने आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपलं हे निवेदन मी तात्काळ फॉरवर्ड करत आहे. धन्यवाद. फक्त संतोषांवरती चिरंजीव दोघे थांबतील आणि सर्वांनी शांततेत सुरक्षित घरी जायचंय. जाताना झेंडे आणि या सर्व जमा करायचे आहेत कारण आपलं हे आंदोलन थांबले परत आंदोलन फक्त मीडियाचे बांधावर स्टेजवर जातील. सर्व बांधवांना या ठिकाणी नम्र विनंती आहे. उद्या बीड बंदचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. बीडमध्ये उद्या मोर्चा निघणार आहे. तर सर्वांना विनंती आहे आपल्या हातातील झेंडे व ह्या प्रमुख मागण्यांच्या पाट्या या ठिकाणी स्टेजवरती आपण जमा कराव्यात जेणेकरून त्या सर्व पाट्या आणि झेंडे या ठिकाणी बीडमध्ये वापरता येतील. सर्वांना नम्र विनंती आहे. मीडियाचे बांधव सोडून मी पुन्हा सर्व बांधवांना नम्र विनंती करतो. मीडियाचे बांधव सोडून कुठल्याही बांधवांनी स्टेजवरती चढू नये. या ठिकाणी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे. कोणी या ठिकाणी स्टेजवरती जाऊ नये. सर्वांना नम्र विनंती आहे आपल्या हातातील सर्व झेंडे या संयोजकांना माझी नम्र विनंती आहे की सर्व फलक व झेंडे या ठिकाणी स्टेजवरती आणून जमा करावे. आणि ज्यांच्या हातात वॉकी टॉकी आहेत त्या वॉकी टॉकी सुद्धा मंचाच्या समोर या ठिकाणी आणून जमा करावे. वैभवी दीदी आज मोर्चामध्ये सहभागी झाले, काय भावना आहेत, काय सांगता? भावना म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली. अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर पाहिजे आणि आरोपींनाही अटक कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. खरं तर आज संपूर्ण रेणापूर खरं तर तुझा आजोळा आहे आणि मामाचं गाव आहे तुझं. काय अपेक्षा आहे? गावकऱ्यांनी तुला आश्वासन देखील दिलेलं आहे, कसं पाहते? अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे हा मोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबामागं राहा. जसे आज आम्हाला आमचे वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या.
चला झाले ना सध्या त्याच प्रश्नाला वन टू वन तर लाईव्ह आहेत ना आता ती ऑनलाईन ते मीडिया ते गेलं तरच आपलं लहान लेकरांच्या कोवळ्या मनांचा विचार करून थोडं प्रश्न लाईव्ह आहे हीच गेलं तरच उद्या मार्ग लागेल मीडिया 15 दिवस झाले सोबत आहे लोक सोबतच आहेत ते थोडासा विचार करा टीम सोबत आहे त्यांची लाईव्हची TV 9 तुम्ही तुमच्या कमरेला अडकावा बाईट घ्या दमन अडकावा इथं अडकाव ना रेकॉर्ड चालू चालू घेतो काही जणांच्या खाली या ना खाली काय लाईव्ह महाराष्ट्रामध्ये घडतात वाईट घटना घडली वाटतं सरकार न्याय देईल देवा सरकारनं न्याय द्यावा सरकारने न्याय द्यावा न्याय द्यावा फाशीची शिक्षा होईल नियमानं होईल अतिशय वाईट घडला म्हणून सरकारनं न्याय द्यावा काय वाटतंय तरुण दादा आमची प्रमुख मागणी आहे बहीण भावांना आधी राजीनामा घ्यावा नंतर आमच्या संतोष भाऊला तर न्याय मिळणारच आम्ही न्याय मिळवून देणारच आम्ही संतोष भाऊला आज जे सुधाकर भोमाने यांनी जे निवेदन सांगितले 4 दिवसात आम्ही 4 हे मांडू आम्ही 4 नंतर आम्ही सगळे मराठा आक्रोश होऊन परळीत घुसून आम्ही न्याय देऊ एवढं मोठं तंत्रज्ञान सुधारलंय आणि त्याचबरोबर इतके दिवस उलटून गेले तरी आरोपी फरार आहेत खरं तर ह्याच गोष्टीचं दुःख लोकांच्या मनामध्ये निर्माण झाले आज संतोष देशमुखची हत्या होऊन 18 दिवस लोटलेत त्याच्यातले 2-3 आरोपी सापडलेत आणि बाकीचे अजून सरकारला आरोपी सापडले नाहीत ही खतखत जनतेच्या मनामध्ये उत्पन्न होत झालेली आहे आणि 18 दिवस होऊन बी जर अजून आरोपी सापडले नसतील तर त्याच्या भावनेचा खरा उद्रेक आजच्या आक्रोश मोर्चातून रेणापूर येथे दिसून आला आज सरकार गृहमंत्री राज्याचा मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्यातली घडलेली घटना त्याच्यातले आरोपी आणखीन सापडत नाहीत त्या गोष्टीचं दुःख लोकांच्या मनामध्ये निर्माण होते त्याच्यातून हा मोर्चा झालेला वेळीच जर हे आरोपी अटक केले असते तर रेणापूरचा आक्रोश मोर्चाची तयारी सुद्धा झाली नसती मग आता जसा सरकार मी म्हणतोय की एवढ्या अत्याधुनिक सुविधा सगळ्या एसपी देखील बदलण्यात आलाय मात्र अजून आरोपी फरार आहेत हेच ना जसे आरोपी आता फरार आहेत आणि शासनाकडून ते आरोपी पकडायला जसा वेळ लागेल तसा महाराष्ट्र आजच्या मोर्चाच्या प्रमाणे पेटलेला दिसेल प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघतील जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघतील आणि प्रशासनाला काम करणं सुद्धा अवघड होईल जास्तीत जास्त तात्काळ त्यांनी आज 18 दिवस झाले 18 दिवस होऊन बीडचे आरोपी जर त्या प्रशासनाला सापडत नसतील तर आज राज्याचं गृह खातं काय करतो राज्याचा मुख्यमंत्री काय करतो आणि मग त्याच्या मागे कुणाची तरी धनदांडगी शक्ती बघून जर ते लपवालपी करीत असतील तर जनता मात्र ह्या गोष्टीला लपू देणार नाही आजच्या रेणापूरच्या आक्रोश मोर्चावरून सकल मराठा हे सिद्ध झालं आणि राज्य सरकारनं याची नोंद घ्यावी तात्काळ जे आरोपी फरार आहेत त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याला मध्ये टाकवावं आणि राज्याला शांत वेळोवेळी सुरेश दस आहेत ते अक्कांचं नाव घेतो ते अक्का म्हणून कोण आहेत आता मास्टर माइंड मध्ये अक्का
एक्का काय बक्का काय ते वाल्मिक कराडचं नाव येते. त्याचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे. मग त्या वाल्मिक कराडचं आरोपी मध्ये टाकून जर ह्या सरकारनं तात्काळ हे होणारं वातावरण जर थांबविलं तर बरी गोष्ट आहे. जसं जसं ह्या आरोपीला सरकार अटक करणार नाही, त्या मास्टर माइंडला पाठीशी घालायचा प्रयत्न करेल, तसा तसा या महाराष्ट्रातली जनता पेटल, रस्त्यावर येईल आणि एक दिवशी कायदा सुद्धा हातात घ्यायला ही लोक मागं मुगं बघणार नाहीत. आजची ही चुणूक होती रेणापूरची. आज बघितलं आपण लाखो लोक या ठिकाणी काम धंदा सगळे कामं सोडून आले, फक्त न्यायासाठी आलेत. मग ह्याला सरकारनं पळवाटा करू नये अशी आज आम्हाला वाटते, आमच्या मतात वाटते. काय वाटतंय, जे सरपंच होते ते रेणापूर तालुक्यातले भाच्चे होते म्हणून त्यांचं आजोळा वाटतं माझ्या मते वाला. सरकार एकूण ह्या सगळं नाही त्यांची ती सासरवाडी होती. काय वाटतं एकूण सरकारची जी भूमिका आहे आणि आरोपी सध्या सरकारची भूमिका सध्या तर स्थिर आहे. आज 17-18 दिवस झालं, 17-18 दिवस झाले तरी अजून आरोपी सापडत नाहीत. ह्याच्यापेक्षा काही दुर्दैवी गोष्ट नाही. आरोपी सापडत नाही. तर एकूणच बीडचं जे वातावरण आहे ते कुठंतरी वेगळ्या मार्गाला जाते का? आता आम्ही म्हणत नाही की बीड बिहार झालंय, तरी पण तुम्हाला सांगतो, कारण तिथले नेते म्हणतायत की बीडला बदनाम करू नका, बीड बिहार नाही आहे, बीड शांत आहे. मग ही घटना कशा घडतात? मग ही घटना घडली कशी? बदनाम तर करायचं नाही, पण घटना तर घडती. ह्याचा अर्थ तुम्ही समजून घेतलं पाहिजे, आहे का नाही? दुसरं काय? आपण अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही कुठून आलात बाबा? सांगून काय वाटतं कशी घटना? ही मानवी समाजाला अमानुष हत्या ही फार वाईट दुःखद घटना आहे. हे प्रशासनाचा प्रश्न आहे. प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे अशा या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. यामुळे या घटनेमुळे जनसामान्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं, नाहीतर सर्व समाज रस्त्यावर उतरेल. नक्कीच आपण बघूयात. आपण त्यांच्या मुलगी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक मिनिट सर, एक मिनिट. आपण जे आहोत ते रेणापूर या ठिकाणी आहोत आणि रेणापूर या ठिकाणी त्यांच्या इथं जी मुलगी आहे ती मुलगी आलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि थोडक्यात त्यांची बोलण्याची मानसिकता नाही तरी पण आपण एक शॉर्ट टर्ममध्ये आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूणच हे संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेलं आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो ढवळून गेला आहे आणि आता सरकार या सगळ्या घटनावरती नेमकं काय भूमिका घेणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. काय सांगाल दीदी की आपण पहिला हा मोर्चा आहे न्यायासाठी? या मोर्चामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होते आणि पुढील मोर्चामध्ये तुम्ही असेच एकजुटीने मोठ्या संख्येने सहभागी राहून आमच्या कुटुंबाला पाठिंबा द्या. दीदी मला एक सांगा, संपूर्ण नेते मंडळी आमदार खासदार आपल्याला भेट देत आहेत, सगळे भेटत आहेत. एवढं तंत्रज्ञानाचं युग असताना देखील आरोपी इतके दिवस होऊन देखील फरार आहेत, काय वाटतं? आता आमच्या कुटुंबाची आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि जे किंवा शासन आहे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. फक्त एवढं सगळ्यांना वाटतं की हे लवकर व्हावं आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. CIDची जी टीम आहे तुमच्या गावात आली होती, आता SIT देखील त्याची गठीत होणार आहे, यावरती समाधान आहे का आपलं? याबाबत मला काही माहीत नाही. आपण थोडकंच बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे बघू शकता की पार ह्या इथून तिथपर्यंत हे सगळे लोक जे आले होते या मोर्चासाठी आले होते आणि एकूणच या मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण काही जणांची प्रतिक्रिया घेतल्यात, काही जणांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे, काही जणांचं बोलणं ऐकून घेतलं आहे आणि याच संदर्भामध्ये उद्या म्हणजे 28 तारखेला हा जो मोर्चा आहे तो बीड या ठिकाणी देखील होणार आहे आणि आपण त्या संदर्भामध्ये आपण बीडमध्ये देखील अपडेट घेणार आहोत. ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आज ढवळून निघाला, ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच जी चर्चा आहे की एकच जो मुद्दा आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये आपण देखील पाहिला असेल की संपूर्ण या संतोष देशमुख ज्या पद्धतीने निर्गुणपणे जी हत्या करण्यात आल्या, खून करण्यात आला त्या संदर्भामध्ये आपण हे सगळे मोर्चा निघत आहेत. आपण काही जणांची अजून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी या सगळ्या घडामोडी आपण कंटिन्यू लाईव्ह राहणार आहोत. तुमच्या इकडे आले ते तुम्ही ध्यान ठेवून इथून पुढे हे करा, अन्यथा त्यांना इथं आम्ही जाऊ देणार नाही. बस. आणि झाली का बाईट झालं का
हां चालू आहे लाईव्ह रेकॉर्डिंगचं बटन चालू होतं ना. हे दाखवा चालूच आहे. पण टाकू एकदम थांबले सगळे. बस झालं आपली पाहिजे तरी पण चालूच राहू. काय नाही चालू हळूहळू प्रयत्न आपले. नाही छान आहे. जर लवकर येतो आम्हाला मदत झालं आहे. येतो खाली ग्रुप जमा झाला. गाडी किती वेळ झाला आता मामा सरकत राहा. एकच मिनिट लाईव्ह चालू आहे पाठीमागून. आपण जे आहोत ते रेणापूर या ठिकाणी आहोत आणि रेणापूर ठिकाणी लाईव्ह चालू आहे. आपण जे आहोत या रेणापूर ठिकाणी आहोत. या रेणापूर ठिकाणामध्ये ज्या बीड इथल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हा ढवळून निघाला आहे आणि प्रशासनावरती किंवा तिथल्या पोलीस प्रशासनावरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या संदर्भातला पहिलं जो मोर्चा आहे तो रेणापूर येथे निघालेला आहे आणि आपण काही जणांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की बाबा सरकार या सगळ्या घटनेला एवढ्या म्हणजे लाईटली काय घेतं आहे किंवा हा एवढी मोठी निर्घुण हत्या जर आपण काही फोटो पाहिले तर अतिशय अंगावर शहार येणारे फोटो आहेत. काय सांगाल? जोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये ही दोघं बहीण भाऊ आहेत, ही बीडचा बिहार नसून तालिबानी संघटना अफगाणिस्तान झाला आहे. प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्याला माझं हीच सांगणं आहे, जोपर्यंत तपास लागत नाही संतोष देशमुखाचा, ह्या दोघा बहीण भावाचे राजीनामे घ्या
आणि पारदर्शक प्रमाणे तपास करा, नाहीतर ही बीड जिल्हा सबंध महाराष्ट्रामध्ये तालिबान सरकार निर्माण करेल. ज्याप्रमाणे तालिबान हत्या करते त्याप्रमाणे संतोष देशमुखाची हत्या झाली आहे तालिबानासारखी. नक्कीच खूप तीव्र भावना आहेत, काय सांगाल? ज्या संतोष देशमुखची निगूढपणे हत्या करण्यात आली त्या संतोष कुटुंबाला न्याय देण्यात यावा व आतापर्यंत 4 आरोपी झालेत, अजून 4 आरोपी मोकाट फिरत आहेत. अशा आरोपीच्या पाठीमागं सरकार खंबीर असल्याशिवाय व मंत्र्याच्या सोबतही आरोपी फिरत आहेत. अरे का बाबा, गेली 17 दिवस झालं, तुम्ही 2 दिवसात आरोपी सापडतात. आरोपी गेले कुठं? आरोपी धनंजय मुंडेच्या सोबत फिरत आहेत. जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही, जोपर्यंत तुम्ही पंकजा